मित्रांनो, वाजले सकाळचे 5 आणि आता आपल्याला जस्ट एक फेक बुकिंग आली. तर आपण त्या लोकेशनला जाऊन चेक करूया कुठले महाशय आहेत, नक्की पुण्याचे आहे किंवा मुंबईचे आहे, आणि थोडंसं बोलूयात काय त्यांचं म्हणणं आहे, बघू. सोसायटीमधून तर नाही, म्हणजे सोसायटीचं नाव नाही टाकलं त्यांनी, करंट लोकेशन टाकले. त्याच्यामुळं असेल तिथे असेल तर भेटू जरा साहेबांना, बघू काय म्हणणं आहे त्यांचं. नंबर आला का बघायला लागला तो, बाकी तसा नंबर बिंबर येत नसतो उबर मध्ये. नाही उबरला येतं की, उबरला येतं. मुंबईच्या गाड्या एक पण नाही ना. मुंबईची कसं असतं माहितीये का, तुम्हाला सांगतो मी. ज्यावेळेस आपण इंटरसिटी बुक करतो, फक्त इंटरसिटी ती बुकिंग मुंबईलाच जाते, फक्त मुंबईवाल्यालाच. मग इंटरसिटीच करायला लागलो. तुम्ही गो इंटरसिटी केली होती, गो इंटरसिटी सिडन इंटरसिटी केलं नाही मी. हा गो इंटरसिटी. तुम्ही जर गो इंटरसिटी आणि सिडन इंटरसिटी केली तर ती बुकिंग इथनं फक्त पुण्याच्या गाडीला जाणार, आणि फक्त इंटरसिटी केली तर ते, आता तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावरून जर बुक केली ना तर तू स्वतः म्हणजे कसं आहे, मला 2 आयडी आहे. ओके 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 2 आयडी आहे, त्याच्यामुळे करायला लागलो मी. नाही तशी पडत नसते, आणि काय टाकून फायदा पण नाही. ज्याचं चांगलं रेटिंग आहे ना, बानेरमध्ये मी सांगतो, मी रोज बानेरमध्येच असतो रोज. ज्याचं चांगलं रेटिंग आहे ना त्यालाच बुकिंग जाते ती. मला माहिती की रेटिंग असलं, मला एवढं खात्री आहे 6-7 वाजेपर्यंत पडून जातोय. पण आज काय 4 वाजता पडलं होतं. 4 ला पडलं, औन मेडीपण नाही का, तिथे गेलो आणि तिथे जाईपर्यंत कॅन्सल झालं. आणि तिथून पुढे कुठं गेलो, पर्याय चौक. वे असेच असतात ना इथं, फेक बुकिंग टाकत बसतात. आता ती कशी होती मला माहित नाही, पण ते काय उपयोग नसतो फेक बुकिंगचा. तर परिवार चौकात गेलो, तिथं परत बुकिंग पडलं बरं का, आणि परिवार चौकात गेलो आणि तिथं 5 मिनिट थांबलो, वेटिंग चार्ज भेटलं, सगळं भेटलं, तिथे कॅन्सल झालं. अच्छा, तिथं वाजलं 4:30. ठीक आहे म्हणलं आता चला म्हणलं, आणि ह्या सोसायटीचं पडलं. ओके ओके. आणि गेटला गेलं तर वॉचमॅन म्हणतो त्यांना फोन कर, आणि ते फोन उचललं. ओके ओके. आणि तिथून रिवर्स मारला, युटर्न मारला आणि इथंच थांबलो. मला आपण तर बघा म्हणलं अजून नाही ठीक आहे, चालतं. काय टेन्शन घेऊ नका, सॉरी बरं. टेन्शनचं नाही हो, मी इथंच होतो जवळ, म्हटलं कोण आहे बघू द्या आधी. मुंबईची गाडी का पुण्याची गाडी, मला ते बघायचं होतं. तुम्ही बरोबर लोकेशन. हा मग हीच काम आहे रोजची आपली. मी पण दररोज इथं असतो, ठीक आहे, असलं ना कंपल्सरी पडतं, एवढं गॅरंटी. हो चालतंय चालतंय. इंटरेस्टेड मारते हो डेली. ठीक आहे. तर मित्रांनो, त्या भावाचं असं म्हणणं होतं की मला बुकिंग पडते की नाही मी ते चेक करत होतो, किंवा माझा नंबर आला की नाही ते चेक करत होतो. आता इथं काही रिक्षा स्टँड आहे काय की नंबरला लावून बसलेत, आणि आता बुकिंग ह्याचा नंबर गेला की मलाच पडणार आहे. तर असं नसतं याच्यामध्ये. उबरचा अल्गोरिदम काय सांगतो, तुमच्या नियर बाय जी गाडी असेल त्या गाडी किंवा तुमचा ड्रायव्हरचा परफॉर्मन्स जर चांगला असतो त्यालाच ती बुकिंग दिली जाते. तर उगाच मंदबुद्धीची भरपूर सारी लोक या मार्केटमध्ये भरलेले आहेत. ते पुण्यामध्ये पण बुकिंग टाकतात फेक, आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर पण तेच टाकत असतात. आणि बानेरच्या एरियामध्ये तर एवढी भरलेले आहेत काय सांगू तुम्हाला. मला डेलीचा एक्सपिरियन्स आहे हा, की अशी 1-2 फेक बुकिंग पडतच असते. परंतु आज 1 किलोमीटरवरतीच हा होता, त्याच्यामुळं म्हटलं बघू कोण आहे तो. परंतु हा पण बहुतेक 100% फेक बुकिंग टाकणारा नवीनच होता, कारण त्यांनी करंट लोकेशन टाकलं. जे कोणी लय जुने याच्यामध्ये मुरलेले आहेत ना, ते काय करतात, सोसायट्यांचं नाव टाकतात. म्हणजे इथून पण एखादी सोसायटी, आणि मुंबईचं ड्रॉप लोकेशन पण सोसायटीचं टाकतात, जेणेकरून असं वाटतं की जेन्युइन बुकिंग आहे. आणि आपण त्याच्या लोकेशनला, पिकअप लोकेशनला जाण्यासाठी ज्यावेळेस आपण निघतो, स्टार्टर वगैरे मारतो, कधी कधी जवळ जातो, आणि हे मंदबुद्धीचे कॅन्सल करतात. तर मार्केटमध्ये अशा लोकांचा भरपूर सारा भरणा आहे, तुम्हाला पण भरपूर वेळा जाणवला असेल. आणि तसं पाहिलं तर उबर कस्टमर आय डी माझ्याकडे पण आहे, म्हणजे जे आपण बुक करतो. पण कधी म्हणजे डोक्यात सुद्धा येत नाही आपल्या की बाबा आपण गाडी बुक करावी किंवा कोणाला त्रास द्यावा. आणि पण माझं एवढं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर दुसऱ्यांचं वाटोळ करून स्वतःचं चांगलं करण्यासाठी जर बघत असाल तर ह्या गोष्टीवरनं देव बघत असतो, ते तुमच्या क्षणी कधीच होणार नाही. कारण दुसऱ्याला त्रास देऊन आपण आपलं चांगलं होईल या अपेक्षा बाळगणं म्हणजेच मूर्खाचं काम आहे. आणि हे फेक बुकिंग टाकणारे हे सगळे मूर्ख लोक हेच करत असतात की 3-4 जर फेक बुकिंग पडल्या तर त्याचा नंबर जाईल, मग ज्यावेळेस जेन्युइन बुकिंग येईल त्यावेळेस ती मला येईल. अरे तुम्ही कुठल्या काळामध्ये जगताय मला हे समजत नाही. तुम्ही जरा व्यवस्थित कामं करा, प्रोफाईल चांगलं ठेवा, तुम्हाला बुकिंग पडणारच आहे ना. अशा फेक बुकिंग टाकून काय भेटतं काय मला ते समजत नाही.
आणि पुण्यावाले पण सेम आहेत, मुंबईवाले पण सेम आहेत. मुंबईच्या लोकांना पण भरपूर एक्सपिरियन्स आला असेल असा की ज्यावेळेस इकडे येतात त्यावेळेस त्यांना फेक बुकिंग पडत असते. आणि साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे, तुम्ही ज्यावेळेस इंटरसिटी बुक करता कॅब, त्यावेळेस फक्त इंटरसिटी सेव्हर जो ऑप्शन असतो ती जर बुक केली तर ती फक्त मुंबईच्या गाडीला जाणार. तुम्ही गो इंटरसिटी किंवा सिडन इंटरसिटी, प्रीमियर इंटरसिटी ज्यावेळेस बुक करता त्यावेळेस नियर बाय जी गाडी असेल त्याच गाडीला फक्त ती बुकिंग दिली जाते. त्याच्यामध्ये पण ड्रायव्हरचं प्रोफाईल चेक होत असतं आणि अशा पद्धतीने हे काम करतं. आणि हे मंदबुद्धीचे कशामुळे फेक बुकिंग टाकून चेक करत असतात. आता ह्याचं तरी कस्टमर आय डी दुसरा होता म्हणून, म्हणजे 2 फोन असतील किंवा 2 नंबर असतील म्हणून तो चेक करत होता. पण काही काही तर नग अशा असतात स्वतःच, म्हणजे ड्रायव्हर आय डी पण सेम आणि कस्टमर आय डी पण सेम असते, त्याच्यावरूनच बुकिंग टाकत असतो आणि मला येईन का नाही चेक करत असतो. अरे तुझ्याच मोबाईलवरून तू जर बुकिंग टाकत असशील तर तुला कशी काय येणार ती? तर कमीत कमी कॉमन सेन्सची साधी गोष्ट आहे ही. तर जे कोणी मार्केटमध्ये भरपूर आहेत फेक बुकिंग टाकत असतील, नका टाकत जाऊ. असं कशाला कोणाला त्रास देता? दुसऱ्यांना त्रास देऊन तुम्हाला काय भेटतं? भेटत असेल तर ठीक आहे. मी तर म्हणतो उबरवाल्यांनी नुसती आता राईड जरी बुक करायची म्हटलं तरी पण चार्जेस लावले पाहिजे, तेव्हा हे कुठं शाने जागेवर येतील. अदरवाईज हे चालूच राहणार आहे. किती पण आपण व्हिडिओ बनवा, किती पण काही करा. आता तुम्ही म्हणताल की त्याचा चेहरा दाखवायला पाहिजे होता किंवा त्याला व्हायरल करायला पाहिजे होता, परंतु मी खरं सांगतो माझ्यामध्ये तेवढं टॅलेंट नाही की एखाद्याचा व्हिडिओ काढणे आणि त्याला एक्सपोज करणे. ठीक आहे, त्याला काहीतरी डाऊट असेल की बाबा मलाच बुकिंग पडते का काय, तो चेक करत होता, परंतु ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. अल्गोरिदम सांगतो की जो कोणी चांगला ड्रायव्हर आहे, ज्याचा प्रोफाईल चांगला आहे, जो कोणी नियर बाय आहे, अशाच लोकांना इंटरसिटीची बुकिंग म्हणा किंवा दुसरी कुठली बुकिंग पडत असते. त्याच्यामुळं थोडीशी जी आपली आखूड बुद्धी झाली आहे ना, तिला थोडंसं वाढवा आणि थोडासा विचार करून बुकिंग टाकत जा. फेक बुकिंग आपल्याला काय फरक पडत नाही, आपला ॲक्सेप्टन्स रेट तर वाढतोच त्याच्यानी. आणि तुम्ही जरी पुढून कॅन्सल केली आणि जेन्युइन बुकिंग ज्यावेळेस असते ती सुद्धा आपल्यालाच पडत असते, ज्याचं कोणाचं प्रोफाईल चांगलं आहे त्याचं. त्याच्यामुळं टेन्शन तुम्ही पण घेऊ नका भावांनो. फेक बुकिंग जर येत असेल तर ॲक्सेप्ट करत जा बिंदास. परंतु जे नालायक लोक फेक बुकिंग टाकतात ना, त्यांनी बुकिंग कॅन्सल करायच्या वेळेस रिझन जे असतं ना ते फक्त ऑदर म्हणून टाकत जा. उगाच ड्रायव्हरच्या विरोधात जाऊन किंवा ड्रायव्हर बद्दल काहीतरी वाईट कमेंट करून कॅन्सल करू नका, जेणेकरून त्या ड्रायव्हरची पण आयडियाला पण काहीतरी परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळं बुकिंग एकतर मी तर म्हणेल टाकतच जाऊ नका फेक बुकिंग, कारण त्याचा काय फायदा होत नाही आणि कोणाचं नका बिनकामी वाटोळं करू. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि जे फेक बुकिंग टाकणार असेल देव करो त्यांच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडो. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.